हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ टाकरकर क्लासेस वाकर. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करणार आहोत की कॉलेज सिलेक्ट कसं करायचं. सो काही पॅरामीटर्स असतात किंवा काही पॉईंट्स असतात, त्यांना कन्सिडरेशनमध्ये घेऊन तुम्हाला एखादं कॉलेज फायनल करावं लागतं. बरेचसे यूट्यूबर्स काय करतात माहिती आहे का, तुम्हाला टॉप 10 कॉलेजची लिस्ट देऊन देतात की हे 10 कॉलेजेस बेस्ट आहेत. तुम्ही त्यांना ब्लाइंडली फॉलो करता आणि ॲडमिशन घेऊन घेता. आणि मग ॲडमिशन घेतल्याच्या 6 महिन्यानंतरच तुम्हाला रिग्रेट होतो की अरे इथे तर खाण्याचे हाल आहे, इथं हॉस्टेलच बरोबर नाहीये किंवा इथला स्टाफच बरोबर नाहीये किंवा असे वेगवेगळे तुम्हाला मग त्रास व्हायला सुरू होतात. तर हे होऊ नये म्हणून जेन्युइनली मी हा एक व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही कसं कॉलेज फायनल केलं पाहिजे. तर आता बघा, तुम्ही कट ऑफ लिस्ट चेक करून असं कॉलेजला फिगर आउट करू शकतो की आपण मला या 4-5 कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत आहे. समजा आता मला आहे 98%. इमॅजिन करा 98% मला आहे आणि मी 4-5 कॉलेजला सिलेक्ट केलं. समजा मला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर VIT पुणे, PCCOE पुणे, परत VIIT पुणे आणि PICT पुणे हे 4 कॉलेजला मी फिगर आउट केलं की हे मला माझ्या पर्सेंटाईलवरती भेटत आहेत. आता स्टुडंट्स आणि त्यांची पॅरेंट्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी काय करायचं, या कॉलेजला ऑफलाईन व्हिजिट करा. तिथले जे स्टाफ आहे, तिथले जे टीचर्स आहेत, तिथले जे स्टुडंट्स आहेत, त्यांच्याशी थोडं कॉर्डिनेशन करा. त्यांच्याशी थोडंसं बोला की कॉलेज कसं आहे, कॉलेजमध्ये एक्झाम्स कसे होतात, इथे अटेंडन्सची काय पॉलिसी आहे. परत तुम्ही जे फायनल इयरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना विचारा की ते प्लेसमेंट्स कसे आहेत, प्लेसमेंट होतात का, आतापर्यंत किती कंपनी येऊन गेली, ॲव्हरेज पॅकेज काय होता, हायेस्ट पॅकेज काय होता, अजून किती मुलं सिलेक्ट झाले, किती सिलेक्ट व्हायचे राहिलेत. या प्लेसमेंटचा पूर्ण रेकॉर्ड काढा. कारण गुगलवरती दिसणारं प्लेसमेंटचं रेकॉर्ड आणि ॲक्च्युअली कॉलेजचं प्लेसमेंटचं जे रेकॉर्ड आहे त्यामध्ये खूप जास्त फरक असतो. लिटरली कॉलेजवाले खूप स्कॅम करतात. ते दाखवतात की 100% प्लेसमेंट रेशिओ आहे आमचा, बट मग जर प्रत्येक कॉलेज म्हणत आहे की आमचे 100% मुलं प्लेस्ड आहेत, मग का आज मार्केटमध्ये एवढे इंजिनियर बेरोजगार आहेत? ते पण तर कोणत्या ना कोणत्या कॉलेजमधून पासआउट आहेत. त्यांच्याही कॉलेजचा तर 100% प्लेसमेंटचा रेशिओ आहे, मग त्यांना पण तर नोकरी असायला हवी, बट नाही आहे. हीच तर रियालिटी आहे की कॉलेजवाले तुम्हाला म्हणतात की आमच्या इथे सगळे मुलं प्लेस्ड होतात. 4 लाख, 4.5 लाख, 5 लाखाचा ॲव्हरेज सॅलरी आहे. पण ते कागदोपत्री खूप ऐकायला छान वाटते, इन ग्राउंड रियालिटी खूप वेगळी असते. हे मी सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत. सो त्यामुळे मी हे कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो. सो ॲज ए पॅरेंट अँड ॲज ए स्टुडंट ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की तुम्ही कॉलेजेसमध्ये व्हिजिट करा. प्लस समजा जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या गावामधून येत आहेत आणि जर तुम्हाला पुण्याला यायचं आहे, मुंबईला यायचं राहायला, तर तुम्हाला ऑब्व्हियसली हॉस्टेल किंवा PG वगैरे लागेलच. जर तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणार असाल तर ही पॅरेंट्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी प्लीज जा हॉस्टेलमध्ये, चेक करा तिथे रूम्स वगैरे व्यवस्थित आहे का, तिथं वातावरण कसं आहे, म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित येतं का हे चेक करा. तिथे जवळपास हॉस्पिटल्स, मेडिकल वगैरे आहे का, म्हणजे देव न करो जर उद्या आजारी वगैरे पडला तर त्याला कुठे मेडिकल ट्रीटमेंट वगैरे घेता येईल का. परत हे चेक करा की तिथे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे का जवळपास. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे मेस आहेत का. कारण सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, आजकाल तर ऑनलाईन झालंय, 10 मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिलिव्हर पण होऊन जातात, पण जेवणाचे खूप हाल होतात. लिटरली मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतोय, पुण्यामध्ये तर खास खूप हाल होतात जेवणाचे. तो पॅरेंट्स आणि स्टुडंट्स प्लीज ही गोष्ट पण एकदा चेक करा की जर तुम्ही हॉस्टेल घेऊन राहणार असाल तर तिथे जवळपास मेस वगैरे आहे का किंवा कॅफेटेरिया, चांगल्या खाण्याच्या सोय वगैरे आहे का. आणि एस्पेशली जर म्हणजे तुम्ही मुलीचे पॅरेंट्स वगैरे असाल तर ही प्लीज एक गोष्ट चेक करा की सेफ आहे की नाही ती जागा. जे ॲक्च्युअली मुली त्या हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना विचारा की हॉस्टेलचा स्टाफ कसा आहे, हॉस्टेलचे काय रूल्स आहेत. कारण काही हॉस्टेलमध्ये असं असतं की 9:30 वाजता गेट क्लोज होतं, 9:30 नंतर तुम्ही हॉस्टेलच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरची व्यक्ती हॉस्टेलमध्ये येऊ शकत नाही. तो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारा. परत प्लस जे स्टुडंट आहेत हॉस्टेल कॉलेजेसमधले त्यांना विचारा की तुमची त्या कॉलेजेसची एक्झाम कशी होते, ऑनलाईन होते का, ऑफलाईन होते का, प्रॅक्टिकल एक्झाम कशी होते, एकदम स्ट्रिक्ट एक्झाम होते का, परत काय पॅटर्न आहे एक्झामचा. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही प्रॉपरली स्टडी करताना तेव्हा तुम्हाला समजतं की अरे जे यूट्यूबवर किंवा जे गुगलवर या कॉलेजेसचे रिव्ह्यू आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये जे स्टुडंट्सकडून भेटणारी रिव्ह्यू आहे, तुम्हाला समजेल की थोडा तरी अंतर असतो त्यामध्ये. काही कॉलेजेसमध्ये तो खूप फरक असतो, काही कॉलेजेसमध्ये थोडासा अंतर येतो. तेव्हा तुम्हाला ग्राउंड रियालिटी समजते की एखादं कॉलेज कसं आहे आणि त्यावरूनच तुम्ही मग फायनल करू शकता की या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे की या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं नाही. ही एक बेस्ट मेथड आहे ज्याने तुम्ही कोणत्याही कॉलेजचा ॲनालिसिस करू शकता. यूट्यूबवर कॉलेजच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये ते यूट्यूबर्स तुम्हाला सांगणार की XYZ नावाचं कॉलेज आहे, त्याचं हायेस्ट पॅकेज 45 लाख आहे. तर या हायेस्ट पॅकेज
आणि ॲव्हरेज पॅकेजमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. हायेस्ट पॅकेज म्हणजे एक कोणाला तरी तो पॅकेज लागलेला आहे. जर एखाद्या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज 45 लाख आहे, याचा अर्थ असा नाही होत की अख्ख्या कॉलेजला 45 लाखाचं लागलं. जेवढे सगळे मुलं प्लेसमेंट्सला बसले होते त्यांच्यापैकी हायेस्ट म्हणजे टॉपर, जे टॉपरला एवढी सॅलरी भेटणार आहे 45 लाखची किंवा जी काय असेल ती. पण तुम्ही हायेस्ट पॅकेजपेक्षा ॲव्हरेज पॅकेजवरती जास्त लक्ष द्या. ॲव्हरेज पॅकेज म्हणजे सगळ्या स्टुडंट्सचं पॅकेजचा सम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट. जसं आपण मीन काढतो, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, तसंच काहीसं ॲव्हरेज पॅकेज काढलं जातं. जर तुमच्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज 3.5 लाख ते 5 लाखाच्या दरम्यान असेल फॉर अ पर्टिक्युलर ब्रँच ऑर ओव्हरऑल, दॅट मीन्स ते कॉलेज डिसेंट आहे, तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन घेत असताना प्लेसमेंटचा खूप विचार करा, कारण इंजिनिअरिंग तर तुम्ही कुठूनही कराल, कोणत्याही कॉलेजमध्ये कराल. इंजिनिअरिंग त्याला काही एवढं महत्त्व नाही. पण जर 4 वर्षानंतर जर तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळाली किंवा जर प्लेसमेंटचे इश्यू आले, तो खूप स्ट्रगल करावा लागतो. आता आमच्या कॉलेजमध्ये इनफ कंपन्या आल्या, सगळ्या मुलांचं प्लेसमेंट वगैरे झालं, सिलेक्शन झालं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. बट काही माझे असे मित्र आहेत जे दुसऱ्या कॉलेजेसमध्ये होते, म्हणजे खालच्या कॉलेजेसमध्ये होते, जिथे एवढ्या फॅसिलिटीज नाही आहेत, सो त्यांना आता सफर करावं लागत आहे. आणि त्यांची काय चूक झाली माहिती आहे, जेव्हा आम्ही दोघं सोबत ॲडमिशन घेणार होतो कॉलेजेसमध्ये CETच्या मार्कांवरती, मी आधी थोडीशी माहिती काढली होती की हे कॉलेज कसं आहे, इथं प्लेसमेंट कसं आहे, आणि मग मी ते माझ्या लिस्टमध्ये टाकलं होतं. पण तो जो माझा मित्र होता त्याने असं काहीच केलं नाही. त्याला लिस्ट भेटली गुगलवरनं, यूट्यूबवरनं, ती तशीच्या तशी लिस्ट त्यांनी अपलोड केली ऑप्शन फॉर्ममध्ये, आणि आता त्याला रिग्रेट होतोय. म्हणून सांगतो, हे रिग्रेट तुमच्यासोबत न व्हावं म्हणून कॉलेजेसला ऑफलाईन व्हिजिट करा, आणि तिथूनच तुम्हाला खरी इन्फॉर्मेशन समजेल की कॉलेज कसं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या कॉलेजेसला व्हिजिट करणार आहात, आणि असे अजून जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट सेक्शनमध्ये हेही सांगा की तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता हवा आहे व्हिडिओसाठी. विश यू ऑल द बेस्ट.